हॅलो गायज, वेलकम टू माय दिस ब्लॉग. सो तुम्ही बघतच असाल मॉर्निंग झालं आहे. आज 15 ऑगस्ट आहे. तो सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. सो आम्ही आता निघत आहोत नाशिकला. फॅमिली ट्रिप डिसाईड केलं आहे. सो स्टे ट्यून गाईज. बघूया पुढे काय काय होतं आहे, कसं होतं आहे, सगळं दाखवेल. 2 दिवसाची ट्रिप आहे. सो इथे आता मागे सगळ्यांची बॅग वगैरे पॅकिंग चालू आहे. सगळं ठेवतात गाडीमध्ये. आता निघू आम्ही. सो गाईज बघत राहा ब्लॉग पुढे. गणपती बाप्पा मोरया. सप्तशृंगी मातेची जय. मैं आया ही नहीं. इथे एक आता स्पॉटवर आम्ही थांबलोय. सो आता इथे रील शूट वगैरे करू. लाजू नको रे. रील शूट करायला आम्ही आता थांबू. एकदम छान असा व्ह्यू आहे. हा ते आता वर गेले. दिसणारच नाही तर किती वरती गेलाय. असं जरा अवतार खराब झालाय. परत करू ना नीट. गाईज मोहित ते बघ, ते दोघं बघ फोटोशूट चालू आहे ना त्यांचा. बापरे, इथं नका होत आहे गोबर के लोक रील काढतात. अरे मी ब्लॉग काढते. काय बोलतोय? बोल ना थोडं. सॉरी बोल, लाजू नको. बोल. हा जरा पागल मुलगा आहे. हा छोटा ब्लॉगर आता या दीदीकडून शिकायला लागलाय. बोल ना मयू काहीतरी. पाऊस पडायला पाहिजे. आली. मेरा ख्वाब मेरे ख्यालों की रानी, किसी दिन बनेगी हमारी कहानी. पता दिलरुबा कैसी होगी, किसी खूबसूरत परी जैसी होगी, मुझे क्या पता दिलरुबा कैसी होगी. सारे फासले मिटाना, ओ जाने जाना, ढूंढे तुझे दीवाना. गाईज, खूप वेळाच्या प्रवासानंतर आम्ही आता चहा पिण्यासाठी थांबलो आहे. सो इथे आमचे ड्रायव्हर पप्पा थकले आहेत. सो त्यांना जरा ब्रेक म्हणून चहा पितोय. सो एक चहा घ्या. काका जयश. हा बघ, हा स्नॅपर. काका काय टाकतोय?
तर गाईज तुम्हाला इथे हे डोंगर दिसत आहे. तर या डोंगराच्या मागे एक ऐतिहासिक एक पौराणिक कथा आहे. जेव्हा देवी सप्तशृंगी आणि महिषासूर एक राक्षस होता यांच्यात एक युद्ध चालू असताना तीर तिथे या डोंगराला लागला होता. तो तीर एवढा शक्तिशाली होता की त्या डोंगराला त्याचं निशाण आलं. तर गाईज तुम्ही हा एंट्रन्स बघितला नसेल. या एंट्रन्समधून खरा तर देवीचा गड चालू होतो. हे समोर डोंगर तुम्ही बघत असाल. त्या डोंगरातूनच आता आपली गाडी जाणार आहे. कमीत कमी जमिनीपासून 4800 फीट तरी देवीचं मंदिर उंचावर आहे. ते सप्तशृंगीला 7 शिखरांची देवी म्हणून सप्तशृंगी असे बोलतात. तर इथे धुकंच आहे, म्हणजे बोलतात ना रस्ता दिसतच नाही एवढं इथे धुकं आहे. डोंगरावर खूप पाऊस, धुकं, जमीन असं दिसतच नाही लवकर. आणि इथे त्याच्यामुळे काय होतं, इथे खूप गर्दी असते आणि वणीचा गड चढायला खूप टाईम लागतो. कारण की अशी एवढी चढाण आहे ना, तर गाडीसुद्धा कधी कधी या रस्त्यावर थांबते. एवढं हा गड कठीण आहे चढण्यासाठी. थांबून ठेवला आता एक्साइटमेंट पहली बार आने की एक्साइटमेंट. काय दिसत नाही रे मुना. जसं गाईज तुम्ही मागच्या खूप साऱ्या क्लिप्समध्ये बघितलं असेल. सो आम्ही सकाळी निघालेलो, तर आता रात्र झाले, संध्याकाळ मे बी रात्र झाली, 8 वाजलेत. सो आम्हाला पोचता 8 वाजले. इकडे सप्तशृंगीचा तो घाट आहे, खूप म्हणजे पाऊस होता, सगळं फॉग पूर्ण फॉगी झालेलं इकडे. सो आम्हाला आता लेट झाला, एवढा लेट झाला आहे की लिटरली आता आज दर्शन तर नाही होणार, उद्या सकाळी दर्शन घेऊ. सो बघू आता. खूप जास्त थकली आहे, चेहऱ्यावरून दिसतच असेल. आणि काय क्लिअर दिसते की माहिती नाही. इकडे काही फॉग आहे, इथे रोडसुद्धा दिसत नाही आहे नीट. बघू आता काय होतं आहे. खूप जास्त म्हणजे बोलतात ना अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स. हे बघा गाईज तुम्ही बघू शकतात. हे नॉर्मल एक रोड आहे, एरिया आहे. देवीचंच मंदिर इथे जस्ट पुढे जाऊन मंदिर आहे. आम्ही ते पार्किंग केलं आहे गाडीला. सो इथे असा रोड आहे बघा. इथे पुढे असं रोड आहे, पण पुढे काही दिसत नाही. एवढं फॉगी नेचर झालं आहे खूप. म्हणजे असं बोलतात ना, एवढ्या डोंगराच्या वरती आलो आहे की इथे नो रेंज, नो नेटवर्क अँड नो एनिथिंग.